छत्रपती संभाजीनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रलंबित प्रश्न म्हणजे शिवाजीनगरचा भुयारी मार्ग। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या बांधकामाला 15 ऑक्टोबर 2023 रोजी मुहूर्त लागला होता। तर शासनाने दिलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या बांधकामाची डेडलाईन आहे। मात्र तिथली सध्याची परिस्थिती काय हा दाखवणाराचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि एमसीएन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सातारा आणि देवळाईमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती वाढल्यामुळे या भागातील नागरिकांना शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक 55 इथून ये-जा करावी लागायची। या गेटवर रेल्वे जाण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन रेल्वे गेट बंद केल्याने लांबच्या लांब रांगा लागत होत्या। ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी सातारा आणि देवळाई परिसरातून मोठ्या प्रमाणातून होत होती। यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम सुरू झाले। मात्र या भुयारी मार्गाच्या उंचीची कोंडी निर्माण झाली। शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी रेल्वे रुळाखालून वाहनांना ये-जा करण्यासाठी 2 स्वतंत्र असे बॉक्स तयार करण्यात येणार आहेत। या बॉक्सची लांबी 5.50 मीटर आणि 3.50 मीटर राहणार आहे। तर संपूर्ण भुयारी मार्ग हा 22.75 मीटर लांब असणार आहे। तर या भुयारी मार्गासाठी 6.42 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सातारा, देवळाई, सिंदोन, भिंदोन, बाळापूरसह जवळच्या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हाच महत्त्वाचा रस्ता मानला जातोय आणि इथल्या भागाला वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने अनेक लोकांनी भुयारी मार्गाची मागणी तर केली। मात्र काम करण्यामध्ये हलगर्जीपणा केल्याने त्यात आणखी बरंच काम असल्याचं चित्र दिसते, अशी तेथील नागरिकांची भूमिका आहे। मात्र तिथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतोय। लोकांना जाण्या येण्यासाठी रेल्वे गेट बंद केल्यामुळे दर्ग्याकडच्या रस्त्याने प्रवास करावा लागतोय। शिवाजीनगरचा रस्ता बंद केल्यामुळे आता दर्ग्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसतेय। या संदर्भात तेथील नागरिकांनी त्यांच्या आपल्याला काही प्रतिक्रियाही दिल्यात, त्या पाहूयात। दर्गाच्या कार्यक्रम चालू आहे तुमचे, हे पटापट झाले पाहिजे। छोट्या छोट्या पोरांना कधी आम्ही कसं न्यायचं, कसं आणायचं? रोज आम्ही रिक्षाने नाही जाऊ शकत। आम्ही सर्वसामान्य लोक शाळेत जातो, तिथून जेव्हा पण जातो ना तेव्हा खूप अडचण होती, आम्हाला टर्न मारून जावं लागतं। लवकर करा म्हणालो हे काम, म्हणजे काम आमच्यासारख्या म्हाताऱ्याची परेशानी निघून जाते। ही सर्व परिस्थिती पाहता या मार्गासाठी लोक हतबल झालेत आणि लवकरात लवकर हे काम संपवावं अशी तेथील नागरिकांकडून मागणी होती। बाकी शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाबाबत आपल्याला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।